ठिकाणी आहे आणि विधिमंडळातून आता हे सगळे नेते आणि सुनेत्रा पवार हे बाहेर पडतायत। तर ही थेट दृश्य विधिमंडळातली आपण बघतोय। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। गटनेते पदाची निवड झाल्यानंतर ही बैठक जी इथं आयोजित करण्यात आली होती ही बैठक संपलेली आहे। सुनेत्रा पवार इथून आता बाहेर पडलेल्या आहेत। यानंतर सुनेत्रा पवार थेट राजभवनला जातात का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। गटनेता निवडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। देशातल्या 8व्या महिला उपमुख्यमंत्री असतील सुनेत्रा पवार, तर राज्यातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढच्या काही क्षणात शपथ घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते। हा ठराव सुनेत्रा पवार यांना गटनेते करण्याचा मांडण्यात आल्यानंतर हा ठराव मंजूर झालेला आहे आणि सुनेत्रा पवार या अखेर गटनेतेपदी विराजमान झालेले आहेत। अरे कॅमेरावरती कशाला घेतो? प्रफुल्ल पटेल माध्यम पुढच्या गाडीत दिला। अरे पुढच्या गाडीत होते। पुढे जा।